आज नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटेंनी भाजपवर गंभीर आरोप केले। आमच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून दबाव टाकण्यात येत असल्याचं कुंटे म्हणाले। 20 उमेदवारांना फोन करून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचं कुंटेंनी सांगितलंय। या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचंही जिल्हाध्यक्ष कुंटे म्हणाले। भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडनं धमक्या दिल्याच्या माहिती पुढे आल्या तशा प्रकारचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी केला। पण त्यांना विचारलं नेमकं असं काय घडलं, कोणकोणत्या उमेदवारांना आणि कोणकोणत्या नेत्यांनी धमकी दिली। प्रत्येक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार उभे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची प्रचंड इतकी धास्ती घेतली की काल रात्रीपर्यंत आमच्या उमेदवारांना धमकी वजा फोन यायला सुरुवात झाली। तुम्ही ताबडतोब उमेदवारी अर्ज जर मागे घेतले नाहीत तर तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारचे टेलिफोन आमच्या उमेदवारांना यायला लागलेत। त्यामुळं काल रात्रीपर्यंत किमान 50 पैकी किमान 20 उमेदवारांनी आम्हाला फोन केलेत। आता आमच्याकडे पार्श्वनीमध्ये आमच्या नगरपंचायतचे उमेदवार आहेत, त्यांना फोन आलेत। 4-5 उमेदवार आहे। नाव सांगा ना तुम्ही, असे आरोप। मौद्याचे आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार तिगरे आहे, ॲडव्होकेट तिगरे, तरुण चेहरा आमचा आहे। त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे पण फोन चाललेत, त्याला काँग्रेसच्या नेत्यांचे पण फोन चाललेत की माघार घे, माघार जर घेणार नसतील तर पुढच्या परिणामाला तू तयार राहा। याची तुम्ही पोलिसात तक्रार करणार आहात? निश्चित जेव्हा आम्हाला जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांकडे लेखी निवेदन आमच्याकडे येईल, आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही रितसर आता पोलीस स्टेशनमध्ये याच्या तक्रारी करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।